हाय, आज आपण डिफरन्शियल बँड ब्रेक चं डिस्कशन करणार आहोत. सो ऑलरेडी जो लास्ट व्हिडिओ आपण बनवला होता त्यामध्ये पण सिम्पल बँड ब्रेक इन डिटेल डिस्कस केला होता. तर दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स थोडासा सांगतो पहिला काय आहे आणि मग टोटल डिटेल्स बघू. तर इथं मी सिम्पल बँड ब्रेक देखील ड्रॉ केलेला आहे आणि ह्या साईडला आज जो स्टडी करणार आहोत तो डिफरन्शियल बँड ब्रेक आहे. तर सिम्पल बँड ब्रेकमध्ये जर बघितलं असाल तर इथं फक्त लिव्हर जो आहे तो सिम्पल लिव्हर आहे आणि इथं जो लिव्हर वापरलेला आहे तो डिफरन्शियल केलेला लिव्हर आहे. दुसरा जो यामधला बेसिक डिफरन्स आहे तो बघितला तर लक्षात येईल. हा जो काय बँड आहे तोला एक बँडचा एंड फलक्रम पॉईंट भोवती अटॅच होता आणि दुसरा आयदर साईडला म्हणजे राईट साईडला होता. आणि ह्यामध्ये जर बघितला तर काय आहे तो फलक्रम पॉईंट म्हणजे जो काही एक एंड ऑफ द बँड आहे तो कुठं आहे आपला फलक्रम पॉईंटच्या लेफ्ट साईडला आणि एक कुठं आहे फलक्रम पॉईंटच्या राईट साईडला आहे. ओके, सो हा बेसिक डिफरन्स आहे. आणि अनेक डिफरन्स जर बघायचा म्हणला तर ह्या ठिकाणी बघा सिम्पल बँडमध्ये एफर्ट आपण काय करतो अपवर्ड डिरेक्शनला अप्लाय करतो. म्हणजे ज्यावेळी एफर्ट अप्लाय करतो त्यावेळी हे जे काही बँड आहे ते काय करतो ह्याच्याभोवती टाईट करतो आपण. ओके, आणि ह्यामध्ये डिफरन्शियल बँड ब्रेकमध्ये काय करतो जो काही एफर्ट आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शनला अप्लाय करतो आणि हे जे काही बँड आहेत ते काय करतो आपण लूज करतो. बरोबर. आता आपण काय करू डिफरन्शियल बँड ब्रेक इन डिटेल स्टडी करू. पहिलं याचं कन्स्ट्रक्शन बघूत काय आहे डिफरन्शियल बँड ब्रेकचं. सर कन्स्ट्रक्शन बघितल्यानंतर लक्षात येईल की हा जो आहे तो काय आपला ब्रेक ड्रम आहे. हा ब्रेक ड्रम आपला एकतरी क्लॉकवाईज रोटेट होईल किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल. ज्या पद्धतीनं तो रोटेट होणार आहे त्या पद्धतीनं फक्त T1 आणि T2च्या व्हॅल्यू चेंज होतील. बघू त्या कशा पद्धतीनं होतात काय होतं. त्यानंतर बघा हा जो काही बँड आहे तो बँड पास केलेला आपण ब्रेक ड्रमवरनं टू ॲप्लाय द एफर्ट किंवा लूज किंवा टाईट करण्यासाठी आपण त्या बँडचा यूज करतो. तर बँडचं मटेरियल लेदर असू शकतं किंवा रोप असू शकतं किंवा काही वेळेला आपण स्टील वायर्स देखील यूज करतो. ओके, आता ह्या जे काही बँड आहे ते कशा पद्धतीने अटॅच केलेले आहेत बघा. जे काही बँड आहे तो ए पॉईंटला अटॅच केलेला आहे लेफ्ट साईडचा बँड आणि राईट साईडचा बँड जो आहे तो बी पॉईंटला अटॅच केलेला आहे. तर बघितल्यानंतर लक्षात येईल की एक फलक्रम पॉईंटच्या लेफ्टला आहे आणि दुसरा जो आहे तो फलक्रम पॉईंटच्या राईटला आहे म्हणजे आयदर साईड ऑफ द फलक्रम. ओके, दोन वेगवेगळ्या पॉईंटला. त्यानंतर ए पॉईंट आणि फलक्रम यांच्यामधलं जे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याला आपण एक्सनं डिनोट केलेलं आहे आणि फलक्रम पॉईंट आणि बीमधलं जे काही डिस्टन्स आहे ते कशाने डिनोट केलं आपण वायनं डिनोट केलेलं आहे. आणि फलक्रम पॉईंट टू पी म्हणजे दॅट इज द लेंथ ऑफ द लिव्हर जी काय आहे ते आपण कशाने इंडिकेट केलेलं आहे यलने इंडिकेट केलेलं आहे. आता इथं जर बघितला हा जो काही थिटा आहे त्या थिटाला आपण काय म्हणतो अँगल ऑफ लॅप और अँगल ऑफ एम्बरन्स असं म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे दोन्हीही बँड जे काय आहेत त्या ब्रेकला जिथंपर्यंत टच झालेले आहेत तो अँगल आपण काय म्हणतो अँगल ऑफ लॅप और लिव्हर म्हणतो. आता बघा ह्यामध्ये कुठल्या कुठल्या फोर्सेस वगैरे ॲक्ट होते ते बघू. सो T1 जो काय आहे आपला तो T1 काय असणार आहे मॅक्सिमम टेन्शन इन बँड असं म्हणणार आहोत आपण. मॅक्सिमम टेन्शन इन बँड. T2 जो घेणार आहोत तो काय घेणार आहोत आपण मिनिमम टेन्शन इन बँड. मिनिमम टेन्शन इन बँड. त्यानंतर थिटा जो आहे तो काय आहे आपला अँगल ऑफ लॅप और त्यालाच आपण काय म्हणणार आहोत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट और एम्बरन्स असं म्हणतो. ते डिनोट करू शकतात. त्यानंतर आर जो आहे तो काय आहे आपला ह्याचा रेडियस ऑफ ब्रेक ड्रम असेल दॅट इज आर. सो आर इज इक्वल टू रेडियस ऑफ ब्रेक ड्रम. त्यानंतर टी जो आहे तो काय आहे आपला थिकनेस ऑफ बँड. मग ज्यावेळी आपण थिकनेस ऑफ बँड कन्सिडर करतो त्यावेळी हा जो काही आर असतो तो आर इफेक्टिव्ह रेडियसमध्ये जातो. त्यावेळी तो कसा घेतो आपण आर प्लस T/2 इंडिकेट करतो. दॅट इज द इफेक्टिव्ह रेडियस ऑफ ब्रेक ड्रम. इफेक्टिव्ह रेडियस ऑफ ब्रेक ड्रम. ओके, त्यानंतर म्यू जो आहे आपला तो काय आहे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दॅट टोटली डिपेंड्स अपॉन मटेरियल ऑफ द रोप. त्यानंतर पी जो आहे तो काय करणार आहोत आपण एफर्ट किंवा त्याला आपण फोर्स असं म्हणू. फोर्स अप्लाइड ॲट द
एंड ऑफ लीवर. ओके. आता ऑलरेडी आपण बेल्ट ड्राईव्हमध्ये बघितलेलं आहे की लिमिटिंग रेशो ऑफ टेन्शन इन बेल्ट इज गिवन बाय, म्हणजे लिमिटिंग टेन्शन जे असतं म्हणजे T1/T2 इज इक्वल टू कशाने मिळतं ते आपल्याला E⁻μ थिटानं मिळतं. दॅट इज म्यू इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि थिटा म्हणजे काय असतो आपला अँगल ऑफ लॅप ऑर कॉन्टॅक्ट. दॅट शुड बी इन रेडियन. आणि ब्रेकिंग टॉर्क जो असतो तो ब्रेकिंग टॉर्क कसा मिळणार आहे आपल्याला, ब्रेकिंग टॉर्क जो काही डेव्हलप होईल, टॉर्क म्हणजेच काय असतो आपला फोर्स इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. सो परपॅन्डिक्युलर डिस्टन्स ऑब्वियसली आर असणार आहे आणि इथं जो काय फोर्स मिळणार आहे तो काय मिळणार आहे आपल्याला टेन्शनचा डिफरन्स मिळणार आहे. सो मॅक्सिमम टेन्शन आपलं काय T1, मिनिमम टेन्शन काय आपलं T2. सो T1 - T2 इंटू आर. ज्यावेळी आपण बेल्ट म्हणूत किंवा आपण त्याला बँड म्हणूत, सो बँडचं थिकनेस कन्सिडर करणार नाही त्यावेळी, आणि ज्यावेळी ते कन्सिडर करू त्यावेळी काय चेंज होणार आहे यामध्ये T1 - T2 इंटू आर. दॅट इज द ब्रेकिंग टॉर्क. सो TB इज इक्वल टू. आता ह्या दोन्ही गोष्टी, हे जो काय फॉर्म्युला आहे तो आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. आता त्यानंतर आपण काय बघू की ज्यावेळी आपला ड्रम क्लॉकवाईज रोटेट होतो आहे एक्झॅक्टली त्यावेळी आपल्याला जो काही एफर्ट अप्लाय करावा लागणार आहे पी तो कितीला करावा लागेल, आणि ज्यावेळी अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल त्यावेळी तो किती करावा लागेल. ओके, लेट्स सी. आता पहिला आपण काय करतो यामध्ये क्लॉकवाईज कंडिशनसाठी चेक करतो. सो क्लॉकवाईज रोटेशन ऑफ ड्रम ज्यावेळी असेल त्यावेळी कसा फिरणार आहे आपला ड्रम, ह्या डिरेक्शनने फिरेल बरोबर क्लॉकवाईज. क्लॉकवाईज रोटेशनला ह्या डिरेक्शनला बोला ऑलरेडी. आता बघा ज्या डिरेक्शनला आपला ब्रेकडाऊन रोटेट होत असतो त्या डिरेक्शनला काय असतं आपलं मॅक्सिमम टेन्शन असतं. मी सिम्पल बँड ब्रेकमध्ये इन डिटेल सांगितलेलंच आहे. ज्या डिरेक्शनला आपलं काय असणार आहे ड्रमचं रोटेशन असेल त्या डिरेक्शनला काय डेव्हलप होणार आहे त्यामध्ये मॅक्सिमम टेन्शन दॅट इज T1 डेव्हलप होणार आहे, आणि अपोजिट डिरेक्शनला काय असणार आहे मिनिमम टेन्शन दॅट इज T2 असणार आहे बरोबर. आता हा जो काय आहे तो आपला एक्स डिस्टन्स आहे बरोबर, हा इथे अटॅच केलेला आहे अबाउट फल्क्रम पॉईंट. हे जे डिस्टन्स आहे ते आपलं वाय डिस्टन्स आहे, आणि इथून आपण काय करतो आहे ह्या ठिकाणी एफर्ट अप्लाय करतो आहे दॅट इज द पी बरोबर. आता आपण काय चेक करणार आहोत बघा, तर जे काय फोर्सेस ॲक्ट होतात ते 3 फोर्सेस ॲक्ट होतात, एफर्ट, टेन्शन दॅट इज मॅक्सिमम टेन्शन आणि मिनिमम टेन्शन. सो टू टेक इट इन टू इक्विलिब्रियम कंडिशन्स वी हॅव टू टेक मुवमेंट अबाउट ओ पॉईंट दॅट इज फल्क्रम पॉईंट इज इक्वल टू 0. आता बघूया 3 फोर्सेसमुळे कुठले कुठले कशा पद्धतीनं टॉर्क अप्लाय होतो आहे. सो पी जो काय आहे त्या पी इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स किती आहे यांच्यामधलं यल आहे. सो दिस इज द यल डिस्टन्स. सो पी इंटू यल पहिला घेऊ. सो पी इंटू यल, त्यानंतर त्याचं साईन जे काय येतील ते नंतर बघूया आपण. पी इंटू यल. दुसरा जो आहे तो T1 इंटू काय होणार आहे आपला वाय होणार आहे, T1 इंटू वाय. आणि थर्ड जो येणार आहे तो काय येणार आहे T2 इंटू एक्स येईल, T2 इंटू एक्स बरोबर. आता ज्यावेळी आपण सिम्पल बँड ब्रेक बघितला होता त्यावेळी एकतरी T1 इंटू वाय किंवा T1 इंटू जे काही डिस्टन्स असेल एकतरी ते 0 यायचं, किंवा T2 इंटू जे काही डिस्टन्स असेल परपेंडिक्युलर ते 0 यायचं. पण ह्यामध्ये काय होणार आहे दोन्हीचा इफेक्ट असणार आहे, म्हणजे T1चा देखील इफेक्ट असणार आहे आणि T2चा देखील इफेक्ट असणार आहे, कारण की ते दोन्ही काय फल्क्रम पॉईंटच्या लेफ्ट आणि राईट साईडला आहेत. कोणताही फोर्स किंवा कोणतंही टेन्शन आपलं फल्क्रम पॉईंटमध्ये जात नाही, हा बेसिक डिफरन्स आहे. आणि ह्यांची समेशन काय यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. आता बघूयात की पॉझिटिव्ह कोणतं येणार आहे निगेटिव्ह कोणतं येणार आहे. सो हा जो आहे आपला पर्टिक्युलरली काय आहे फल्क्रम पॉईंट आहे. ज्यावेळी पी इंटू यल ह्यांचा जो काय मुवमेंट येणार आहे तो काय असणार आहे बघा आपला क्लॉकवाईज असणार आहे, सो पॉझिटिव्ह. त्यानंतर T1 इंटू वायचा जो काही असणार आहे तो काय येणार आहे परत ह्या ठिकाणी क्लॉकवाईज असणार आहे, सो इट इज ऑल्सो पॉझिटिव्ह. आणि T2 इंटू हा जर बघितला तर हा काय होणार आहे तुमचा अँटी क्लॉकवाईज येईल दॅट इज निगेटिव्ह इज इक्वल टू 0. आता मला काय करायचं आहे इथं PLची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो P इंटू यल, ऑब्वियसली पीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. P इंटू यल हा काय होईल पलीकडे जाईल इक्वल टू साईनच्या. सो काय येणार आहे बघा हा पलीकडे जात असताना मायनसचा काय होणार T2 इंटू एक्स होईल बरोबर, T2 इंटू एक्स. आणि हा काय होईल मायनस T1 इंटू वाय. ओके,
देन लेट्स फाइंड आउट, आपल्याला महत्त्वाचा आहे तो एफर्ट किती अप्लाय करावं लागणार आहे. सो पी इज इक्वल टू काय येईल, T2x मायनस T1y डिवायडेड बाय L. दिस इज द फॉर्म्युला फॉर एफर्ट टू बी अप्लाइड व्हेन ब्रेकडाऊन रोटेट्स इन क्लॉकवाईज डिरेक्शन. आता आपण काय बघू, अँटी क्लॉकवाईजसाठी बघू. हा फर्स्ट पार्ट आपला कंप्लीट झाला इथे. आता काय करणार आहोत आपण, अँटी क्लॉकवाईजसाठी बघणार आहोत. सो अँटी क्लॉकवाईजसाठी काय येते बघूत आपण. कोड करतोय, स्पेस लिमिटेशन आहे. सो अँटी क्लॉकवाईजमध्ये काय होईल बघा, या ठिकाणी ओके इथं आपल्याला एफर्ट अप्लाय करावं लागणार आहे. सो दिस इज पी. तर बघा इथं ज्यावेळी हा अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल, ज्या डिरेक्शनला आपला ड्रम रोटेट होतं आहे त्या डिरेक्शनला काय असते, मॅक्सिमम टेन्शन दॅट इज T1, आणि अपोजिट डिरेक्शनला काय असते, मिनिमम टेन्शन दॅट इज T2. ओके आता काय करू, त्याचा परत मुवमेंट घेऊ. समेशन ऑफ मुवमेंट अबाउट फल्क्रम पॉईंट इज इक्वल टू 0. सो फल्क्रम पॉईंट आपला ह्या ठिकाणी आहे. सो पहिला येणार आहे P इंटू हे परपेंडिक्युलर डिस्टन्स दॅट इज P इंटू L. दुसरा येणार आहे T2 इंटू वाय, आता चेंज झाला बघा, T2 इंटू वाय. आणि थर्ड जो येणार आहे तो काय येणार तुमचा T1 इंटू एक्स. T1x डायरेक्ट लिहितो मी. आता ह्याचे साईन कन्व्हेन्शन बघू. P इंटू L ऑब्वियसली हा परत अँटी क्लॉकवाईज, मायनस T2 इंटू एक्स ऑब्वियसली निगेटिव्ह अँटी क्लॉकवाईज, आणि T1 इंटू काय येईल आता, सॉरी हा क्लॉकवाईज आहे दॅट इज प्लस, हा क्लॉकवाईज आहे दॅट इज प्लस, आणि हा अँटी क्लॉकवाईज आहे दॅट इज मायनस. ओके क्लिअर. आता काय करूयात, P इंटू एलची व्हॅल्यू फाइंड आउट करू. P इंटू एल, T1x पलीकडे जाईल, T1x मायनस T2y. ओके आणि आपण आता एफर्टची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो एफर्ट टू बी अप्लाइड T1x मायनस T2y डिवायडेड बाय L. ओके तुम्हाला इथं दोन्ही कंडिशन समजल्या असतील की क्लॉकवाईजला एक्झॅक्टली काय होणार आहे किंवा अँटी क्लॉकवाईजला काय होणार आहे किंवा त्याचे मुवमेंट कसे घ्यायचे आहेत. आता आपण काय करू, ते न्यूमरिकल सॉल्व करून बघू. ओके ओके आता न्यूमरिकल काय दिलेलं आहे पहिला बघू, त्याचा गिवन डाटा चेक करूत आणि मग आपण सॉल्व करूयात. आता गिवन डाटा बघा काय काय दिलेला आहे. गिवनमध्ये हा जो आहे तो काय सांगितलेला आहे बघा, अ बँड ब्रेक ऑफ बेल टाईप इज शोन इन फिगर. द ब्रेक डायमीटर इज 40 सेंटीमीटर म्हणलेला आहे. ब्रेक डायमीटर म्हणजे हा ड्रमचं डायमीटर किती दिलं आहे आपल्याला, 40 सेंटीमीटर, म्हणजे D इज इक्वल टू 40 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.4 मीटर, बरोबर. आता आपल्याला फॉर कॅल्क्युलेशन पर्पज रेडियस लागत असतो. सो किती येईल तो, 0.2 मीटर येईल, दॅट इज द रेडियस. पहिला पॉईंट झाला. त्यानंतर काय केलं, अँड द सिस्टीम इज युज्ड ऑन वाइंडिंग ड्रम ऑफ अ क्रँक रिक्वायरिंग अ ब्रेक टॉर्क. आपल्याला ब्रेक टॉर्क दिलेला आहे दॅट इज TB दिलेला आहे. सो TB इज इक्वल टू किती दिलं आहे त्यांनी, 1500 न्यूटन आणि मीटरमध्ये दिला, न्यूटन मीटरमध्ये. टू एंड्स ऑफ द बँड आर अटॅच टू द पिन्स ऑन द अपोजिट साईड ऑफ फल्क्रम. म्हणजे बघा अपोजिट साईड ऑफ फल्क्रम दिलेला आहे, म्हणजे काय दिलेलं आहे, डिफरन्शियल बँड ब्रेक दिलेला आहे. ऑफ द ब्रेक लिव्हर ॲट डिस्टन्स ऑफ 10 सेंटीमीटर अँड 2 सेंटीमीटर. म्हणजे 10 सेंटीमीटर जे मॅक्सिमम डिस्टन्स असेल ते 10 सेंटीमीटर असणार आहे. ऑब्वियसली आपल्याला डायग्राममध्ये त्यांनी दिलेला आहे की हा जो आहे तो काय आहे 10 सेंटीमीटर आहे, आणि हा जो आहे तो 2 सेंटीमीटर आहे. म्हणजेच आता ते आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे, मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे. तो किती होणार आहे, तो 0.1 मीटर होईल, आणि हा किती होणार आहे तुमचा, ओके 0.02 मीटर होईल, 0.02 मीटर. हे झालं. त्यानंतर काय दिलेलं आहे बघा त्यांनी, द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.3 दिलेला आहे, म्हणजे म्यू इज इक्वल टू 0.3 मीटर. इथं आपल्याला एक्स दिलेला आहे तो किती दिला आहे, 0.1 दिलेला आहे, आणि वाय जो दिलेला आहे तो किती दिला आहे, 0.02 दिलेला आहे. त्यानंतर बघा द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 225. सो आपल्याला त्याने थेटा इज इक्वल टू किती दिला आहे, 225 डिग्रीमध्ये दिलेला आहे. दॅट शुड बी टेकन इन टू रेडियन. सो मी काय करतो, याला 225ला π/180 मल्टिप्लाय करतो आहे. सो ज्यावेळी π/180 मल्टिप्लाय करेन मी, त्यावेळी काय येणार आहे तो, इट इज इक्वल टू 3.927 रेडियन, दॅट इज इक्वल टू थिटा, दॅट इज इक्वल टू थिटा. त्यानंतर अँड द लिव्हर लेंथ इज 60 सेंटीमीटर. सो L जो दिलेला आपल्याला तो किती दिला आहे, 60 सेंटीमीटर दिला आहे, दॅट इज इक्वल टू 106 मीटर.
0.06 मीटर. आता आला गिवन डाटा. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एफर्ट रिक्वायर्ड ॲट द एंड ऑफ द लेवर. सो पी इज इक्वल टू व्हॉट, दॅट वी हॅव टू फाइंड इट. ओके, आता डायग्राममध्येच आपल्याला काय दिलेलं आहे बघा, ह्याची जे काय रोटेशन दिलेलं आहे ती अँटी क्लॉकवाईज रोटेशन दिलेलं आहे, बरोबर. आता अँटी क्लॉकवाईज, आता बाकीच्या गोष्टी सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला काय काढावं लागेल, ह्यामध्ये T1 आणि T2च्या व्हॅल्यूज काढावे लागतील आणि मग त्यानंतर आपण काय करू शकतो, एफर्ट रिक्वायर्ड फाइंड आउट करू शकतो. सो पहिला T1/T2च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की लिमिटिंग रेशो जो काय असतो ब्रेकमध्ये तो काय असतो आपला, T1/T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा, बरोबर. सो T1/T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू. ई रेस टू म्यूची व्हॅल्यू किती आहे आपली 0.3 आहे, दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये. आणि थिटा जो काय आहे तो किती फाइंड आउट केला आपण, 3.927, दॅट इज T1/T2. ज्यावेळी हे सॉल्व करत आपण त्यावेळी आपल्याला किती व्हॅल्यू मिळेल बघा, 3.2481 इतकी मिळेल. सो T1 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 3.2481 टाइम्स T2 मिळेल. ओके, दॅट इज द फर्स्ट इक्वेशन. आता हे मिळाल्यानंतर आपण काय करू शकतो, ब्रेकिंग टॉर्क फाइंड आउट करू शकतो. सो ह्या ब्रेकिंग टॉर्कवरनं T1 आणि T2च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. सो ब्रेकिंग टॉर्क TB इज इक्वल टू काय आहे आपला, T1 मायनस T2 इंटू R. ओके, सो T1 इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला, 3.2481 टाइम्स T2 मायनस T2 इंटू रेडियस किती दिलं आहे बघा आपल्याला, रेडियस किती मिळाला, 0.2 मीटर इतका मिळाला. सो 0.2 मीटर. आता ह्यातून मायनस केला तर काय होईल बघा, 2.2481 टाइम्स T2 इंटू 0.2 आणि TBची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 1500 न्यूटन मीटर दिले आहे. सो T2 इज इक्वल टू काय येईल, 1500 डिवायडेड बाय 2.2481 इंटू 0.2. सो T2 इज इक्वल टू किती येईल, बाय कॅल्क्युलेशन्स 3336.15 न्यूटन. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ T2. पुट दिस व्हॅल्यू ऑफ T2 इन इक्वेशन नंबर 1, यू गेट T1. सो T1 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 3.2481 इंटू 3336.15, दॅट इज इक्वल टू 10836.15 न्यूटन. आता हा प्रॉब्लेम मी ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. तर जे काही कॅल्क्युलेशन्स कॅल्सीवरती करायचे आहेत ते मी करत नाही, कारण की खूप वेळ लागेल. तर तुम्ही ते करून बघा, इझिली होऊन जाईल. खूप सिम्पल प्रॉब्लेम आहे. सो आता आपण काय बघणार आहोत, आता आपल्याला इथं T1 आणि T2च्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत, पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एफर्ट फाइंड आउट करायचा आहे. आता एफर्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट फल्क्रम पॉईंट इज इक्वल टू 0, ही जी काही कंडिशन आहे ती कंडिशन चेक करावी लागेल अबाउट O पॉईंट. आणि जो काय रोटेशन ऑफ ब्रेकड्रम दिला आहे तो काय दिला आपल्याला, अँटी क्लॉकवाईज दिलेला आहे. सो ज्या अर्थी तो अँटी क्लॉकवाईज आहे त्या अर्थी ह्या साईडला काय होणार आहे बघा, इथं मॅक्सिमम टेन्शन तयार होईल T2 आणि T1, आणि ह्या साईडला मिनिमम टेन्शन तयार होईल, दॅट इज T2, बरोबर. म्हणजे ऑलरेडी सांगितलेलं आहे की ज्या डिरेक्शनला ड्रम रोटेट होतो त्या डिरेक्शनला काय असतं, मॅक्सिमम टेन्शन असतं. त्याच्या अपोजिट डिरेक्शनला बरोबर काय असतं, मिनिमम टेन्शन्स असतं. सो मुवमेंट अबाउट काय घेतो आहे मी, फल्क्रम पॉईंट इज इक्वल टू 0. सो टोटल 3 फोर्सेस ॲक्ट होतील. एक आहे एफर्ट, दुसरा आहे तुमचा मिनिमम टेन्शन T2 आणि थर्ड वन आहे मॅक्सिमम टेन्शन T1. आता त्यांचा मुवमेंट घेऊ अबाउट फल्क्रम. सो P इंटू L येणार पहिला. सो P इंटू L, ओके, हे जे डिस्टन्स असेल आपलं त्याला आपण L म्हणतो आहे. सो P इंटू L घेऊ, ओके, त्याचं साईन कन्व्हेन्शन नंतर बघू. त्यानंतर T2 इंटू काय येणार आहे, हा डिस्टन्स आपण वायने इंडिकेट करतो, ऑलरेडी बघितलेला आहे. सो T2 इंटू वाय येईल आणि हे जे डिस्टन्स असणार आहे ते एक्स असेल. सो दॅट इज T1 इंटू एक्स इज इक्वल टू 0 येणार. आता साईन कन्व्हेन्शन बघू. P इंटू L जो आहे तो क्लॉकवाईज रोटेट होईल, प्लस येईल. T2 इंटू वाय देखील परत क्लॉकवाईज रोटेट होईल, प्लस येईल. आणि T1 इंटू वाय अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार, T1 इंटू एक्स अँटी क्लॉकवाईज, दॅट इज मायनस, बरोबर. आता L, वाय आणि एक्सच्या आपल्याला व्हॅल्यूज माहीत आहेत. ओके, सो पहिला काय करूयात, PL इज इक्वल टू, हा T1x पलीकडे जाईल. सो T1x मायनसचा प्लस होईल आणि हा T2y प्लसचा मायनस होईल, दॅट इज T2y डिवायडेड बाय L. सो PL घेतलेला आहे इथे, सो इथे L येणार. सो P इज इक्वल टू काय येईल बघू आपण, T1x मायनस T2y डिवायडेड बाय L येईल.
आणि त्याच्या काही व्हॅल्यूज माहीत आहेत आपल्याला, ते पुटअप करू. सो ऑलरेडी आपण T1ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. इथं बघा T1ची व्हॅल्यू मी फाइंड आउट केलेली आहे. किती आली ती आपली 10836.15 इंटू एक्स. एक्सची व्हॅल्यू किती आहे आपली, एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सो दॅट इज इक्वल टू 0.1 मायनस T2 किती दिला आलेला आहे आपला 33.36.15. ओके, इंटू त्याचं डिस्टन्स जे दिलेलं आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स ते किती दिलं आहे 0.02 डिवायडेड बाय एल जो आहे तो 0.6 दिलेला आहे. ओके, सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ पी. सो फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ पी किती येते बघा कॅल्सीमध्ये टाकून. कॅल्सीमध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला नियर अबाउट किती येईल 1694.82 न्यूटन. म्हणजे आपल्याला किती एफर्ट अप्लाय करावं लागेल 1694.82 न्यूटन इतका एफर्ट अप्लाय करू. ओके, सो इथं आपण डिफरन्शियल बँड ब्रेक इन डिटेल बघितलेलं आहे. त्याच्यावरती एक न्यूमरिकल सॉल्व केलेला आहे. सो आय थिंक तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तुम्ही एकदा काय करा, हा प्रॉब्लेम जो काय आहे किंवा याच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करून बघा, संपतील. थँक्यू.